ज्यांनी हसत हसत पत्कारले मरण, देशासाठी सांडले रक्त, त्या हुतात्म्यांच्या चरणी झुकते शिर. आम्ही आहोत अखंड भारताचे भक्त. नमस्कार, जय हिंद, भारत माता की जय. आज 15 ऑगस्ट हा दिवस केवळ एका उत्सवाचा नाही, तर ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला पायदळी तुडवून मिळवलेला स्वाभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालेले हे स्वातंत्र्य कोणत्याही एका व्यक्तीमुळे किंवा एका चळवळीमुळे मिळालं नाही, तर ते लाखो देशवासियांचा त्याग, विविध विचारधारांचे लढे आणि शतकांच्या बलिदानाचे फळ आहे. सगळ्यात आधी ज्यांनी समता, शिक्षण आणि मानवी हक्कांची पायाभरणी करून देशाला वैचारिक ताकद दिली, त्या महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजा राममोहन रॉय आणि स्वतंत्र भारताला न्यायाची, समतेची आणि बंधुतेची ताकद देणारे राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आमचे कोटी कोटी वंदन. इतिहास साक्षी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य प्रेरणेनं पेटलेला हा देश 1857 मध्ये पेटून उठला. मंगल पांडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे आणि कुंवर सिंग यांनी ब्रिटिश साम्राज्याला पहिला हादरा दिला. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक आणि चापेकर बंधूंनी सशस्त्र क्रांतीची मशाल पेटवली. तर जल जंगल जमिनीसाठी छातीचा कोट करून लढणारे भगवान बिरसा मुंडा, टंट्या भिल्ल, अल्लुरी सीताराम राजू आणि सिद्धू कान्हू यांच्या आदिवासी क्रांतीनं इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी गर्जना करणारे लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपिन पाल, दादाभाई नौरोजी आणि गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्वातंत्र्याचा पाया रचला. सत्याग्रहानं रणांगण गाजवणारे महात्मा गांधी, अखंड भारताची निर्मिती करणारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरोजिनी नायडू आणि खान अब्दुल गफार खान यांनी राष्ट्रीय ऐक्याची वज्रमूठ बांधली. आणि तिकडे रक्ताचा बदला रक्तानं घेणारे, 23व्या वर्षी हसत मुखानं फासावर चढणारे शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, खुदिराम बोस, मदनलाल धिंगरा आणि प्रफुल्ल चाकी, अंदमानात क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, तुम मुझे खून दो असा नारा देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस, आझाद हिंद सेना आणि 1946 मध्ये ब्रिटिश साम्राज्याचा पाया हादरवून टाकणारे ऐतिहासिक नौदल बंडातील भारतीय सैनिक बाबू गेनू, गिरीश कुमार यांच्यासह प्रत्येक ज्ञात अज्ञात हुतात्म्याला आज हा देश नतमस्तक होऊन मानाचा मुजरा करतोय. आणि आज स्वातंत्र्याच्या या पवित्र दिनी रणरणत्या उन्हात गोठवणाऱ्या थंडी सीमेवर छातीचा कोट उभे करून असणारे आपले भारतीय सैन्य, भूदल, नौदल, वायुदल आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी, कायदा सुव्यवस्थेसाठी 24 तास रस्त्यावर डोळ्यात तेल घालून पहारा देणाऱ्या आपल्या पोलीस दलातील प्रत्येक जवानाला भारत 24 तासचा सॅल्यूट. हाच क्रांतीचा, त्यागाचा, सैनिकांच्या शौर्याचा आणि समतेचा वारसा छातीवर बाळगून भारत 24 तास या महाराष्ट्राच्या खंबीर डिजिटल वृत्तवाहिनीतर्फे आणि न्याय रणभूमी या अन्यायाविरुद्ध धडकणाऱ्या खणखणीत साप्ताहिकातर्फे तुम्हा सर्वांना देशवासियांच्या नसानसा देशभक्ती जागवणारे स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. क्रांतिकारकांनी देशासाठी रणभूमी गाजवली, जवानांनी सीमा राखली आणि आज आपण समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी न्याय रणभूमी साप्ताहिक आणि भारत 24 तासच्या माध्यमातून मैदानात उतरलो आहोत. जोपर्यंत अन्यायाचा नायनाट होत नाही, तोपर्यंत आमची लेखणी आणि आमचा आवाज थांबणार नाही. चला, या सर्व वीरांच्या रक्ताची शपथ घेऊन भारताला महासत्ता बनवूया. क्रांतीवीर हुतात्मे अमर रहे, अमर रहे. भारतीय सैन्य आणि पोलीस दलाचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय. जय हिंद, वंदे मातरम. भारत 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य.